अरे वायडी म्हणजे इयर डाऊन मित्रा. अनिता देशमुख फर्स्ट इयर. संजना पटेल फर्स्ट इयर. काय मुलींची लिस्ट काढतोयस नावांची? काय प्लॅन काय? अरे आज रोज डे ना, सगळ्या मैत्रिणींची नावं लिहून काढतोय. सम्या, आम्हाला दिसत नाहीये का तू यादी करतोयस ते कळलं ना आम्हाला, पण हे असं फोन मध्ये बघत बघत नक्की काय चाललंय तुझं? काय ना, मला एक वेगळी आयडिया सुचली आहे. म्हणजे सगळेजण कसे प्रत्यक्ष मुलींना भेटून रोज डेला फुलं देतात, मी काहीतरी वेगळं करणार आहे. मी काय करणार आहे माहितीये का? मी असे गुलाब बिलाब काही देणार नाहीये. मी एक मस्तपैकी प्यार भरा मेसेज तयार केलेला आहे आणि त्याच्यात गुलाबाचं चित्र आहे. कडकी म्हणजे पैसे वाचवायला लागलाय पोरगा. तसं काही नाही हा. त्यासाठी आणि मी नंबर मिळवतोय, गोळा करतोय, असले नंबर लिहितोय. ठीक आहे, सरळ सांग ना. डायरेक्ट जाऊन रोज द्यायची हिंमत नाही तुझ्यात. हिंमत वगैरे काही नाही हा. जरा इनोव्हेटिव्ह आयडिया. सम्या, आयडिया छान आहे. अरे एकदम मस्त आहे. पण काही कामाची नाहीये ना. याने काही होणार नाहीये. तुझ्या फोनचा डाटा सगळा वाया जाणार. हे म्हणजे कसं का घेणं ना देणं आणि फुकटचं कंदील लावून येणं. नाही पण मी काय म्हणतो सगळे, तू दे मेसेज पाठव सगळ्या मुलींना, पण एक 2-4 मुलींना पण जरा जाऊन रोज दे ना. हवं तर फ्रेंडशिपचं दे, ते येलो कलरचं येतं ना. हो ते तर मी करणारच आहे. गुरु, तेरा काय प्लॅन आहे? माझं काय 199 रुपीज पर मंथ, गरीबाचंच आपलं. काय? तू मोबाईलचाच प्लॅन विचारला ना माझा. गुरु, तुझा मोबाईलचा प्लॅन माझं काय घेणं देणार आहे त्याच्याशी? तुझा आजचा रोज डेचा प्लॅन विचारतेय ना मी. फोनचा प्लॅन सांगतो. अच्छा तसं होय. तरीच म्हटलं माझा मोबाईलचा प्लॅन तुला कशाला पाहिजे. बर सांग ना, कोण आहे वो बदनसीब? बदनसीब? अरे बदनसीब होगे तुम, बदनसीब होगा तुम्हारा पूरा खानदान. बर बर, मान्य आम्हाला. कोण आहे ते सांग ना. कोण? या कॉलेज मधल्या कुठल्याच पोरीला मी गुलाब देणार नाही. वाव, वाचल्या बिचाऱ्या. ए पुढचं ऐकून घ्या. यांच्यापैकी कोणाला गुलाब देणार नाही मी. मी फक्त काळे मॅडमला गुलाब देणार आहे. फुटला फुगा ये आता आमच्यात. गुरु, तुला जरा डोके आहे का रे? जरा कॉलेजमध्ये तुझ्या वयाच्या, तुला सूट होणाऱ्या इतक्या मुली असताना तुला काय मॅडमना रोज कशाला द्यायचंय? तुझं काय जातं का एवढं त्याच्यात? नाही मग तुझा प्रॉब्लेम काय सांग ना. मला जर काळे मॅडमना गुलाब द्यायचा असेल तर प्रॉब्लेम काय तुझा? नाही मला माहितीये, जर एखाद्याचं चांगलं होत असेल ना तर तुम्हाला बघवतच नाही. ठीक आहे, काय प्रॉब्लेम तुम्हाला? दे तू काळे मॅडमना गुलाब दे तू. पण मी काय म्हणतो, सगळेच असं कॉमन काहीतरी करू नकोस. काहीतरी वेगळं स्पेशल गुलाब दे ना काळे मॅडमना. स्पेशल? हा म्हणजे लाल पिवळं तसं ना. हा गुरु, काळा गुलाब दे. काळे मॅडम ना काळा गुलाब. काळा गुलाब? तुला काय मी काळा गुलाब कधी असतं का? अरे गुरु, असतो काळा गुलाब. चाचू, असतो की नाही काळा गुलाब? हा? असतो ना, काळा गुलाब असतो. आता पिवळा, लाल, गुलाबी, जांभळा असतो तर काळा नसतो ना. काळा जसा काळा पहाड तसा काळा गुलाब. ए चाचू, कुठं भेटल मला काळा गुलाब? भेटेल नाही रे, मिळेल. तुला जरा फिरावं लागेल, म्हणजे सहजासहजी नाही मिळत. फार असं युनिक आहे ना ते. 3-4 ठिकाणी फिरावं लागेल तुला. ते गुलजार डॉकीज माहिती आहे तुला? हा बहुतेक तिकडे 2-4 दुकान आहेत, तिथे मिळेल. कॉस्टली असेल थोडं, पण तू घेऊ शकतोस. काळे मॅडमसाठी यार, काळे मॅडमसाठी काळा गुलाब. क्या बात. थँक्यू थँक्यू. हे बघ, असा गेलो आणि असा आलो. आता होऊ दे ना खर्च, कार्य आपल्या घरचं. म्हणजे काय? पळ 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 पळ. तुझं काय मध्ये मध्ये चाल ना तिकडे. अरे अरे अरे, भटकतोय आता शहरभर काळा गुलाब शोधून. चाचू,
एक बोलू? बोल ना. मला जरा टेन्शन आलंय. आज रोज डे, मला कोणी रोज देणार आहे की नाही? चाचू मला पण वाटतं ना असं खूप रोज मिळावेत मला, रोज क्वीन व्हावे मी. आणि मला ना M3 मध्ये टॉप यायला आवडेल. काय बोलते अगं, असं आपल्या वाटण्यावर असतं का काही? ओ व्हॉट्सअप गुरु, आप हो जाओ सुरू. तुमचे पाठवा मेसेज. आणि हे बघ, तुला कमी गुलाब मिळतील किंवा मिळणारच नाही असा फालतू विचार करू नकोस, कळलं? नाही करणार, विचार नाही करणार. व्हेरी गुड. काय समीरराव, काय चाललंय तुमचं? मी आता मेसेज पाठवायला घेतोय. वा, बरं काय लिहिलंयस मेसेज? वाचून दाखव ना आम्हाला. हा म्हणजे मी ना गुलाबाचे फूल या शब्दातली सगळी पहिली अक्षरं घेऊन एक मेसेज तयार केलाय. काय बरं? ऐका. गुलजार नार लाल जरतार बाण हा नयनी चेटुक तू करुनी फुटतील अंगी तप्त वाफा लपविलास तू हिरवा चाफा. कसं आहे? सम्या, खूप जड नाही होते का रे हे? हो. नाही पण काय म्हणजे लिहिलंस कसं काय एवढं ते? गुलाबाचं फुल जरत, मस्तच आहे. बरं आहेस ना? हो, कधीपासून? तसा बराच आहे मी. काय चाललंय का तुझं? हा? हे हातात गुलाबाचं फुल घेऊन मला नॉर्मल आहे, मी लग्न ठरलंय माझं, माहिती आहे ना? हो. हो काय? अरे तसं नाही, हे काय तुझ्यासाठी नाही आहे. हे समीरसाठी नाही रे. अच्छा अच्छा अच्छा, संयुक्तासाठी आणलेस गुलाबाचं फुल? हो. मग जा दे तिला, असं हातात घेऊन काय उभा आहेस? अरे भीती वाटते रे, म्हणजे ती ॲक्सेप्ट करेल का माझं गुलाब? नाही कसं आहे ना, मी मध्ये तिला अभ्यासात मदत केली नव्हती ना, म्हणून. तसं कठीण आहे तुझं गुलाब कुणी ॲक्सेप्ट करणं, पण ठीक आहे, इट्स ओके. आम्ही नाही होत असे तुझ्यासारखे लक्षात ठेवून वागणारे. जा दे, करेल ती ॲक्सेप्ट. जा, करेल ॲक्सेप्ट. चांगली आहे ती, जा. नक्की देऊ. ए, चल जा दे. हो, थँक्यू. आठवलं ना, बऱ्याच दिले किती. अरे संयुक्ता, हॅपी रोज डे. थँक्यू. श्याम, हां. तुझ्याकडनं हा सुखद धक्काच आहे रे माझ्यासाठी. नाही पण मला खूप भीती वाटत होती. हा, भीती? एवढी रागीट दिसते मी? नाही नाही तसं नाही, म्हणजे आपलं बोलणं होत नाही ना एकमेकांशी, म्हणून. काय रे श्याम, त्याने काय फरक पडतो? बोलत जा आमच्याशी, बोलत जा ना आमच्याशी. हां. थँक्यू. थँक्स टू यू. थँक्स टू मी. ओके, बाय. बाय. थँक्स टू मी टू. बाय. कळलं. वा, क्या बात आहे. शुभारंभ झालेला आहे. काय ग, तू तर म्हणत होती तुला एकही गुलाब मिळणार नाही.
तुला तर एका झेंडूकडून गुलाब मिळालाय हा? सम्या पावळट. मजा आहे एन्जॉय. हॅलो. मिस्टर जन्मेजय, कसा सुरू आहे तुमचा रोज डे? किती रोजेस मिळाले? मला नाही म्हणजे मला कसले कोण देणार रोजेस, आणि मिळाले नाही मिळाले त्याचं काय एवढं अप्रूप नाही होणार ना आता. ते काय वय नाही राहिलं रोज डे सेलिब्रेट करायचं. मिस्टर जन्मेजय, तुमचं पण ना काही वय नाही काय, वय तर माझं उलटून गेलंय. हा लग्नाचं घरचं सगळे खूप मागे लागलेत आता. लग्न कधी करतेस, लग्न कधी करतेस, अशी एकटी किती दिवस राहणार आहेस? आता एकटं नाही राहावंसं वाटत. तुम्हीच सांगा ना, मैत्रिणींच्या बाळांचे, त्यांच्या नवऱ्यांचे किस्से किती दिवस ऐकायचे? उभं आलंय मला. सॉरी, मी काय सांगत बसले तुम्हाला. मी आणणार होते तुमच्यासाठी रोजेस ऍक्च्युली, पण म्हटलं सगळे विद्यार्थी आणि प्राध्यापक काहीतरी उगाच कुजबूज करतील आपल्याबद्दल, सो मी नाही आणले. बरं केलं. हं? नाही काही नाही. तुम्ही माझी खूप वेळ वाट बघत होतात ना? आय एम सो सॉरी. ॲक्च्युली प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये इतका वेळ गेला ना माझी घालमेल होत होती. अरे जन्मेजय, हा काय एवढं तल्लीन होऊन बघतोयस? काय नाही, एक विमान उडलं आता जमिनीवरून, ते परत कधी जमिनीवर येते याची वाट बघतोय. म्हणजे काय नाही, तुझं काय काम होतं? हा रे, अरे म्हणजे तू म्हणालास ना की संयुक्ताला गुलाब दे म्हणून, हां. तसं मी संयुक्ताला गुलाब दिलं आणि तिने ते ॲक्सेप्ट सुद्धा केलं. बर. आणि ती मला थँक्यू सुद्धा म्हणाली हो? 2दा. अरे वा. हा, अगदी लाडाने. हो. मग आता काय? आता काय मला नाही माहित, नाही ना, तूच सांग. तेच सांग का मी होणार नाही. आता तिला तू रोज दिलीस की नाही? हो. आहे का नाही? हां. तुला आवडते की नाही ती मैत्रीण म्हणून? हां बस बस, ऐक ऐक ऐक, आता एक काम कर, तिला जास्तीत जास्त रोजेस कसे मिळतील, आहे की नाही? हां. आणि ती रोज क्वीन कशी होईल याचा विचार कर, आयडिया कर काय ते. एक मिनिट, म्हणजे तुझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे का की मी बाकीच्या कॉलेजच्या मुलांनाही तिच्या प्रेमात पाडू? ते मी असं काही नाही करणार आहे. हे थांब, जरा ना आमच्यासारखा विचार कर ना, म्हणजे तुला कळेल काय करायचं. हां, आयडिया लाव जरा. चालू आहे एक. इकडे इकडे तुम्ही पण इकडे. तुम्ही पण पटापट बघत आ लल्लू. एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला, ये पटकन प्लीज. हां, मी एक वस्तू तुमच्याकडे देणार आहे. सम्या, अरे गुरु नाही आला अजून. तो आता काळा गुलाब घेऊनच येईल बिचारा. थँक्यू.
लागत नाहीये. मॅडम हे तुमच्यासाठी. हे काय? आणि जन्मेजय कुठे आहे? ते काय मला माहित नाही, पण हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे. माझ्यासाठी गिफ्ट आहे. हा. हे काय? कळेल कळेल. लिफ्ट कडे जा. लिफ्ट कडे. हा. थँक्यू. आज ज्या मुलीला सगळ्यात जास्त रोज मिळालेले आहेत आणि जी रोज क्वीन ठरलेली आहे तिचं नाव आहे संयुक्ता शास्त्री. Congratulations. आणि संयुक्ताला राजमोहिनी बुक डेपो तर्फे 1000 रुपीजचं गिफ्ट वाउचर मिळतंय. तर या वर्षीच्या रोज किंगचा विजेता आहे. या विद्यार्थ्याची निवड करण्याचं कारण विशेष आहे, वेगळं आहे आणि म्हणून त्याची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यानं अशा लोकांना हे गुलाब वाटले ज्यांनी आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल की आपल्याला कोण देणार आहे गुलाब आणि कशासाठी. विद्यार्थी चाणाक्ष आहे. त्याने या कॉलेजचे सफाई कामगार, पिऊन्स, अरे ए थांब ना जरा, पिऊन्स, सिक्युरिटी गार्ड्स, स्टाफ अशा सर्व लोकांना गुलाब दिले. तर हा विद्यार्थी आहे, नाव मला जाहीर करायला आनंद होतो आहे, वेगळंच नाव आहे एकदम, जन्मेजय नाईक. जन्मेजय, बक्षीस रूपात तुला राजमोहिनी प्रकाशनातर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आहे. थँक्यू सर. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. तर विद्यार्थ्यांनो, अशा रीतीनं आजचा हा रोज डे संपन्न झालेला आहे. गेट बॅक टू युअर स्टडीज. बापरे. काय मजा आली माहितीये. अरे लाईनच लागलेली संयुक्तापाशी. बापरे. पण खरंच थँक्स टू युअर रोज डे. म्हणजे तुमच्यामुळे मला जन्मेजय किती रोमॅन्टिक आहे ते कळलं. होय, काय लाजतोय चाचू. गुरुनाथा, होतास कुठे तू एवढा वेळ? काळे मॅडम तुझी वाट बघून बघून निघून गेल्या माहितीये. हो काय साहेब, मिळाला का काळा गुलाब? ती 12ची असाल तुम्ही सगळे कार्टी.
तू हसू नको चाचू, तुला की नाही मी चांगला मित्र समजत होतो. मला काय म्हणला गुलजार टॉकीजच्या इथं, तू तिला सगळ्या दुकानात शोधलं, त्या तिथल्या लोकांनी ना मला खुळ्यात काढलं माहितीये का तुला. काय आणलंयस? ते काळं गुलाब नाही मिळालं म्हणून काळं गुलाबजामुन आणलं तुमच्यासाठी. जा जा दे काळे मॅडम दे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.